हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आणि त्या किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण बनवणार आहे अंडा बेसन. अंडी जर खात असाल तर ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. अंडी बेसनसाठी लागणारं साहित्य: इथे आपण 2 अंडी घेतलेली आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे छान बारीक चाळणीने आपण चाळून घेतलेलं आहे. 1 कट केलेला कांदा, कट केलेला लसूण, 4 ते 5 पाकळ्या आणि हिरवी मिरची आणि थोडासा कोथिंबीर. आणि तडक्यासाठी लागणारं साहित्य: जिरं, मोहरी घेणार आहे आणि आपण हळद घालणार आहे आणि मीठ. चला तर मग सुरुवात करूया. इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 मोठा चम्मच ऑइल टाकलेला आहे. आता आपण तडक्याला सुरुवात करूया. इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता इथे आपण अर्धा चम्मच मोहरी घालणार आहे, अर्धा चम्मच जिरे घालणार आहे आणि कट केलेला कांदा आणि लसूण इथे घालणार आहे. कांदा आपला छान ब्राऊन होईपर्यंत आपण बेसन तयार करून घेऊया. हे आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. चला तर मग बाउलमध्ये टाकूया. थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. पूर्ण एकजीव होईपर्यंत छान थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं. हे बघू शकता, असं आपलं हे बेसन छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे. हे अर्धा चम्मच मीठ छान मिक्स करून घेऊया. इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे. आता इथे आपण ह्या कट केलेले हिरवी मिरची घालणार आहे. छान परतून घेणार आहे. थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे. याला पण छान परतून घेणार आहे. आपला कांदा इथे छान परतून झालेला आहे. आता इथे आपण थोडीशी हळद घालणार आहे. अर्धा चम्मच हळद, थोडं चवीपुरतं मीठ. छान मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये बेसन जे आपण मिक्स केलं होतं ते घालणार आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे. छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार होणार. असं छान 1 मिनिट आपल्याला हलवत राहायचं आहे. याला उकळी आल्यानंतर आपण जी अंडी घेतलेली आहे ते आपण इथे घालणार आहे. इथे आपल्या बेसनला छान उकळी आलेली आहे. आता इथे आपण अंडी घालणार आहे. हे बघू शकता, हे अंडी आता याच्यामध्ये घालणार आहे. छान मिक्स करून घेऊया. 5 मिनिटं मंद आचेवर आपण याला झाकून ठेवू. इथे आपली 5 मिनिट झालेली आहे. आपला अंडा बेसन पण छान झालेलं आहे. आता इथे आपण कट केलेला कोथिंबीर घालूया. मस्त, जबरदस्त. आजची ही अंडा बेसन रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. टेक केअर. थँक यू.